श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. तर बघा, आज आपण पाहणार आहोत बघा स्वामी संदेश. असा कोणता संदेश आहे की घरामध्ये येणारे संकट टळेल व स्वामीची सेवा तुम्ही करून तर बघा की त्याची पूर्ण इच्छा पूर्ण होईल. चला तर बघा पाहूया की देव असं म्हणतो, माझ्या बाळा, तू हा व्हिडिओ वगळण्याचा विचार करण्यापूर्वी लक्षात ठेव की शेवटच्या 30 सेकंदामध्ये एक गुप्त खुलासा आहे, ज्यामुळे तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. बघा, येणारे संकट बघा तुझ्या हातून जे आहेत ते सर्व स्वामी हाताळू शकतात बरं का. बघा, पुढे स्वामी म्हणतात आणि सांगतात की स्वामी आई म्हणते, तू माझ्यासमोर रडलेला प्रत्येक अश्रू मी प्रेमाने पाहिला आहे. हा कोणता साधारण व्हिडिओ नाही, तर बघा थेट स्वर्गातून तुझ्यासाठी आलेला संदेश आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बघा, जर तुम्ही हा पवित्र संदेश पुढच्या 7 मिनिटे पाहण्यात यशस्वी ठरला तर तुझे जीवन पैशाने, आरोग्याने, समृद्धीने बघा भव्यतेने भरून जाईल. बघा, मला माहीत आहे तुझ्या भाग्यात खूप दुःख आहे, पण बाळा अश्रू काढू नकोस. हे स्वामी आहेत, तुझ्या सदैव पाठीशी आहेत. बघा, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे नेहमी सांगत असतात. बघा, नेहमी लक्षात ठेवा, मी तुमचा देव आणि तुमची ढाल आहे. तुमच्या जीवनातील सर्व भागांमध्ये आशीर्वाद आणि समृद्धी आणण्यासाठी मी बघा नियमितपणे तुमच्या सोबतच आहे. बघा, खरे स्वामी भक्त असाल तर शेवटपर्यंत ऐका. बघा, 101% भाग्यात चमत्कार होईल. बघा, कुटुंबात येणारे अटळ संकट बघा टळेल. स्वामी असे म्हणतात की बघा बाळांनो, स्वामी सांगतात पुढे जीवनामध्ये वेगवेगळे बघा कसलेही संकट येऊ द्या तरी बघा तुम्ही स्वामीची सेवा केला तर तुमचे सर्व संकट हे स्वामी पूर्णपणे टाळू शकतो. बघा, आणि स्वामीचा आशीर्वाद हा बघा तुमच्या पाठीशी अवश्य आहे असेल. बघा, पुढे स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेव, मी तुमचा देव आणि तुमचे ढाल आहे. तुमच्या जीवनातील सर्व भागांमध्ये तुमचे येणारे अडचण हे पूर्ण ढाल म्हणून मी तुमचे अश्रू पोषू शकतो व ढाल काढू शकतो. बघा, आवडल्यास स्वामी समर्थ माऊली असे टाईप करायला विसरू नका. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असेही लिहू शकता. आणि बघा, एक आश्चर्यकारक चमत्कार येणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी एक असा आहे जो अशक्य जे शक्य करू शकतो आणि फक्त एका साध्या स्पर्शाने जीवन बदलू शकतो. हे बघा, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण सर्वशक्तिमान देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे. बघा, स्वामी म्हणतात, बाळा, शत्रूंचा विचार करणे सोडून दे, कारण मी तुझा सर्वशक्तिमान देव आहे. बघा, मी तुझे रक्षण करेल, तुला हवे ते सर्व देईन आणि तुम्हाला विजयाकडे नेईन. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा बघा व्हिडिओ स्वामी समर्थ सर्व भक्तांना सांगतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल असा बघा संदेश आहे. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर मुसळधार पावसाप्रमाणे वर्षाव करतील. बघा, तुम्ही त्यांच्या म्हणजे देवांच्या प्रेमात, शहाणपणातून दयाळपणात भिजून जाल आणि भरपूर कृपा प्राप्त कराल. बघा, मी लोकसहाय्य आणि आर्थिक संशोधने तुमच्या मार्गाने पाठवीन. बघा, ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. बघा, तुम्ही विश्रांती घेत असताना बघा मी तुमच्यासाठी चमत्कार प्रकट करीन. तुमचे दुःखांचे क्षण आनंदात बघा रूपांतरित होतील आणि तुमच्या आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर होईल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये तुमच्याकडे पुरेसे सर्व काही असेल. बघा, पुष्टी करण्यासाठी मी भाग्यशाली आहे. बघा, टाईप करा आणि हा संदेश बघा शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, स्वामी म्हणतात, बघा आज रात्री बघा झोपेची तयारी करत असताना हे लक्षात ठेवा की दैवी हस्तक्षेप जवळ येत आहे. बघा, आणि एक चमत्कारिक पूर्ण प्राप्ती जवळ येणार आहे. तुम्हाला कोणत्याही आजारापासून आणि कर्जाच्या बोजापासून मुक्त करेल. तर देवाकडून चमत्कार मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. स्वामी माऊली म्हणून
स्वामी माऊली सांगत आहेत, आज रात्री तुम्ही झोपेत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते भव्य असेल आणि तुमच्या सर्व चिंता पुसून टाकेल. जेव्हा सर्व काही अंधुक दिसेल तेव्हा मी तुमच्यासाठी संधी निर्माण करीन. मी तुमच्या जीवनात उपचार, जीर्णोद्धार आणि सामर्थ्य आणीन. स्वामींनी सांगितलेले आहे, जो कोणी माझ्या शिकवणी ऐकतो त्याचे मी पालन करतो तो एखाद्या भक्कम पायावर घर बांधणाऱ्या माणसासारखा शहाणा असतो. मी जगाचा प्रकाश आहे. तुम्ही माझे अनुसरण केल्यास तुम्हाला अंधारात भटकण्याची गरज नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईन. तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या विलक्षण आशीर्वादासाठी तयारी करा. तयारी असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करत चला. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहित चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. बघा, देवदूत तुम्हाला म्हणत आहे, मी सर्वांचे दरवाजे उघडत आहे आणि तुम्हाला असंख्य आशीर्वाद देत आहे. मी तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची आकांक्षा बाळगतो. तुमचे आरोग्य, वित्त आणि नातेसंबंध स्वामींच्या कृपेने सुधारतील आणि तुझं सर्व काही चांगलं होईल. बाळा, पुढील 3 मिनिटे लक्ष देऊन कान उघडे ठेवून ऐका, कारण याचा तुमच्या जीवनावरती खूप मोठा चमत्कारिक परिणाम होऊ शकतो. मी सर्वशक्तिमान देव आहे, जो प्रदान करतो, बरे करतो, पुनर्रचित करतो आणि आशीर्वाद देतो. बघा, जेव्हा तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवता तेव्हा तुम्ही तुमच्या पृथ्वीवरील जीवनात समृद्धीला आमंत्रित करत आहात आणि स्वर्गात खजिना जमा करत आहात. बघा, तुमच्या वेदनांचे शक्तीत आणि तुमच्या अडचणीचे आशीर्वादात रूपांतर करत आहे. काळजी करू नका, तुम्ही तुमचे कार्य करत चला. बघा, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. जेव्हा आव्हाने येतात तेव्हा माझ्या वचनावर अवलंबून राहा. बघा, माझे तुमच्यावरचे प्रेम हे अतूट आहे आणि तुझे रक्षण करण्याची माझी शक्ती आहे. बघा, तसेच माझ्या दैव संरक्षणावर विश्वास ठेवा, कारण मीच आहे जो अंधारात प्रकाश टाकतो आणि ज्यांना तुमची हानी व्हावी अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी मी न्यायीपणा आणतो. बाळा, तुला कधी वाटते की माझा देव माझ्या संकटात धावूनच येत नाही, पण बाळा, असे नाही. माझ्या अफाट संपत्तीतून तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणे मी आहे आणि तुमच्यासाठी माझा हेतू नेहमीच परोपकारी असतो, कधीही हानिकारक नसतो. मला तुमची मनापासून काळजी आहे. मी तुमचे रक्षण करतो आणि परिस्थिती दुर्गम वाटली तरीही मी हे सुनिश्चित करेन की सर्व काही तुमच्या फायद्याचे होईल, कारण मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. स्वामीचा हा संदेश तुम्ही सर्वांपर्यंत पोचवा. माझे प्रेमाचे शब्द तुमच्या अश्रू पुसतील, तुमच्या शारीरिक व्याधी बऱ्या होतील आणि तुमच्या हृदयातील खोल दुःखाचे डोंगर आनंदात रूपांतरित होईल. हा स्वामीचा संदेश तुम्हाला कसा वाटला? आणि स्वामी समर्थ महाराज सांगतात पुढील संदेशामध्ये की जीवनामध्ये कधीही कुणावरती अन्याय करू नये. अन्याय केला तर त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतात. अन्याय करण्यासाठी कुणाला प्रोत्साहित करू नये. हृदयातील खोल दुःखांचे आनंद रूपांतरित होईल. भगवंत म्हणतात, माझ्यामुळे अपार्य साध्य होते आणि तुम्हाला आनंद, आर्थिक स्वास्थ्य आणि उत्तम स्वास्थ्य देण्यात मला अपार आनंद मिळतो. लक्षात ठेव, स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीशी आहेत. जे उघड्या मनाने देवाकडे जातात त्यांना खरी त्यांची पूर्णता कळते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात गडद काळ उजळून टाकाल. जेव्हा केव्हा तुम्हाला थकवा जाणवेल आणि जड वाटत असेल तेव्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या आत्म्याला जी शांती हवी आहे त्यासाठी ज्याच्याकडे तुम्ही तुमच्या भगवंताकडे पहा. जेव्हा संकटे येतात तेव्हा माझे मार्गदर्शन घ्या आणि मी तुम्हाला सर्वात अंधारमय खोलीतून बाहेर काढेन. निराशाच्या क्षणी
मी तुमचा दिवा आणि सात्वन होईल. मी बघा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्य, उपचार्य, गहन शांती आणि सुरक्षितता प्रदान करेन. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जेथे स्वामी पायी तेथे न्यून काय, सवयभक्त प्रारब्ध घडवे ही बघा माय. दुःखी चिंताग्रस्त स्वामी समर्थ माऊलीच्या भक्तांना हा बघा पवित्र संदेश देतात. त्यांनीही बघा देवाच्या शब्दाचा आधार भेटेल आणि तुम्हीही पुण्य कमवू शकता. बघा ह्या येणाऱ्या 3 दिवसामध्ये जो कोणी तुम्हाला इजा करण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतो, बघा मी त्यांना माझ्या दैवशक्तीने शिक्षा देतो. काळजी करू नका, देव तुमच्या बाजूने लढेल. तुम्ही एका परिवर्तनीय चमत्काराच्या पुढे आहात, ज्यामुळे तुम्हाला अतुलनीय आनंद मिळेल. उपचाराने कायाकल्प जवळ येत आहेत. तुमचे आरोग्य आणि बघा वैयक्तिक संबंध सुधारत आहेत. जेव्हा इतरांनी अशक्यता जाहीर केली तेव्हा मी एक मार्ग काढतो बघा तयार केला. बघा माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात जे चमत्कार घडतात ते पाहत राहा आणि तुम्ही ते पाहून आश्चर्यचकित होणार. बघा तुम्हाला असे वाटलेले की कधीही होणार नाही, ते काम होईल तुमचं. बघा भगवंताचा चमत्कार हवा असेल तर बघा श्री चमत्कार बघा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पाहत राहा. तुमची सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करतील. बघा श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आम्ही तुलाच सांगतोय, तुम्ही जीवनाचा प्रवास करत असताना लक्षात ठेवा, तुम्ही बघा संपत्ती, यश, अधिक आनंद आणि सुधारित आरोग्याच्या दिशेने प्रवास करत आहात. तुम्हाला अडथळा आणणाऱ्या कोणत्याही शंका किंवा भीती नाकारून टाका. विश्वास ठेवा की मी केवळ तुमच्यासाठी उल्लेखनीय कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मी तुझा देव आहे आणि तुझे सर्व दिवस मी तुझी काळजी घेईन. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर करण्यासाठी, वाचवण्यासाठी सदैव तेथे असे तुमच्या अंतःकरणात जिवंत असलेल्या विश्वासाने उपचार तुमच्या कुटुंबाला भेट देतील. आणि बघा आवश्यक असेल तिथे तेव्हाच उपचार प्रगट होतील, चमत्कार प्रगट होतील. बघा दिव्यशक्तीने ठीक होणार आहे. तू फक्त भगवंत मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवा आणि बघा शेवटपर्यंत डोळे बंद करून ऐकत राहा. देव म्हणतो, मी तुमच्यासाठी असे पराक्रम करीन जे तुम्ही स्वतः कधीच व्यवस्थित बघा करू शकत नाही. आनंद, आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि संसाधनाच्या वाढीसाठी तयार व्हा. बघा तुम्हाला विश्वास टिकवून ठेवा आणि तुम्हाला मिळालेला सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद त्वरित जवळ ठेवत चला. एक महत्त्वपूर्ण बदल क्षितिजावर आहे आणि तो तुम्हाला चकित करेल. कारण ह्या आठवड्यात बघा तुमच्यासाठी माझ्याकडे अविश्वसनीय योजना आहेत. खरंच हा आठवडा आनंद आहे, आश्चर्य आहे, सकारात्मक आहे. बघा बातम्या, असंख्य आशीर्वाद, आनंद, सिद्धी आणि तुमच्या सर्व प्रयत्नांची उत्तरे यांनी भरलेला असेल. तुम्ही तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये सदैव पुढे जात राहणार आहात, यात शंका नाही. बघा कायम तुमची भरभराट होणार आहे. स्वर्गातून येणारा आनंद, पूर्ण आणि टिकून ठेवणारी पवित्र भेट बघा वाटायला मी इथे आलो आहे. आशीर्वादित असणे म्हणजेच प्रत्येक आव्हानांचा सामना करणे, हे जाणून घेणे की तुमच्यावर दैवशक्ती आहे. आशीर्वाद आहे म्हणजे बघा ज्याने तुम्हाला वाचवले आहे त्या तुमच्या देवाला तुमचे अस्तित्व समर्पित करणे. बघा भगवंताच्या कृपेने आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे टाईप करा. बघा देव म्हणतो, तू माझा प्रिय मुलगा आहेस आणि आपले बंधन माझ्या शक्तीने सुरक्षित आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामीचा कानमंत्र सदैव लक्षात ठेवा. मी तुम्हाला या क्षणी शक्ती, शांतता आणि सामर्थ्य देतो. बघा या दिवसापासून पुढे तुम्ही विजयी व्हाल आणि गोष्टी बदलू लागतील. माझ्या वचनावर विश्वास ठेवा, पुढे जा आणि धैर्यवान व्हा.
माझ्यावर विसंबून राहा आणि तुमचे जीवन बदलत असताना पहा. जर तुम्हाला असे वाटले असेल की मी अनुपस्थित आहे किंवा तुम्हाला सोडले आहे, तर आता समजून घ्या की बघा मी नेहमी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. त्यामुळे बघा स्वामी माऊली म्हणतात, आज बघा मी तुझ्यावरील माझ्या प्रेमाची पुष्टी करतो आणि तुझे बघा माझ्यासाठी किती अर्थ आहेत ते सांगून तू माझे मूल आहेस आणि मी तुझे आई आहे. मीच तुझा देव आहे, मीच तुझा पिता आहे, ज्याच्याकडे बघा तू संकोच न करता संपर्क साधू शकतोस. हे जाणून बघा मला सर्वात जास्त आनंद वाटतो. स्वामी आपल्यासोबतच आहेत, लक्षात ठेवा आणि सत्याला धरून ठेवा. बघा मी या जगाला पराभूत केले आहे आणि तुम्हाला शक्तिशाली साधनाने सशस्त्र केले आहे. माझे प्रेम, तुमची आशा आणि माझ्यावरील तुमचा विश्वास खूप अनमोल आहे. जर बघा देवावर विश्वास असेल तर हा पवित्र भक्तिमय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा स्वामी म्हणतात बघा, कारण बघा तुझ्या भाग्यात चमत्कार करणारे असे काही गुपित यामध्ये आहे. देव म्हणतो मी तुम्हाला एक अद्भुत भेट देणार आहे. तुम्ही विजेत्याची उपस्थिती बाळगाल आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ती म्हणून पाहतील, कारण तुमची वागणूक तुमच्या स्वर्गीय पित्याची बघा शक्ती दर्शवते. तुमचे आशीर्वाद बघा, आशीर्वाद हा स्वीकारण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी देवांचे नाव घेऊन बाहेर पडा. माझ्यासोबतचा प्रत्येक नवीन दिवस दुःख व शांतता आणि गोंधळापासून मुक्त करतो. त्यासाठी बघा रोज सकाळी स्वामीचे स्मरण करत चला. खात्री बाळगा की तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला शांत करण्यासाठी, तुमच्या शारीरिक आणि भावनिक जखमा बऱ्या करण्यासाठी आणि सर्व आध्यात्मिक संबंध जोडण्यासाठी बघा तुमच्यासमोर व तुमच्या साथीला अडचणीला साथ देण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. स्वामी भक्तापुढे बघा असे सांगतात स्वामी समर्थ पुढे म्हणतात की आध्यात्मिक संबंध जोडण्यासाठी तुमच्यासमोर आहेत. होय, देव तुलाच सांगत आहे, मी तुझे सर्व दुःख नाहीसे करीन आणि तुला कायमची भीती पकडीतून मुक्त करीन. तुम्ही शांततेत जगावे, चांगले आनंदी आणि तुझे अधिक परिपूर्ण दिवस जावे अशी भगवंताची इच्छा आहे. बघा तुझ्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे. लक्षात ठेवा की असंख्य आशीर्वाद त्यांच्या मार्गावर आहेत आणि आज तुमची महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची वेळ आहे. तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे याचा गैरसमज करून घेऊ नका. जर बघा तुम्हाला अडचणी येत असतील, संकटे अचानकच उभी राहत असतील, तुमचे शत्रू क्षणोक्षणी विजय होत असतील, बघा घाबरू नका, शांत राहा आणि रागावरती प्रतिक्रिया देऊ नका. बघा तुम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतर त्या शत्रूचा आणखीन त्याचा चांगला होत राहील. त्यावेळी बघा आपल्यावर संकट आल्यावर सर्व ठीक होणार आहे. भगवंत नेहमी चमत्कार करत आहेत बघा आणि करत असतात. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे देवाला सांगा आणि बघा दुःखी चिंताग्रस्त स्वामी समर्थ भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करत चला. तुमची सर्व संकटे नष्ट होतील आणि बघा भगवंत म्हणतात मला तुमच्याबद्दल कोणतीही वाईट इच्छा नाही. जर तुम्हाला काही वेगळे वाटत असेल तर तुमची दिशाभूल करणाऱ्या फसवणुकीचा सामना करा. बघा तुम्ही माझे शब्द ऐकले नाहीत का? मी सर्वशक्तिमान देव आहे जो बघा तुमच्यावर बिनशब्द प्रेम करतो, तुम्हाला अनंत काळाची जीवन देतो. मी तुमच्या विनंत्याकडे लक्ष देत असतो. घाबरू नका, मी इथे आहे. तुमचे सर्व बोलणे ऐकत आहे. मी तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत राहील असा विश्वास ठेवून बघा तुम्ही मला साथ द्याल. मी उत्तर देत आहे. तुमचे अश्रू एक माधुर्य निर्माण करतात. एका खऱ्या दुःखाचे गाणे, एक दुःख जे मान्य केले जाते आणि त्या सर्व शक्तिमान देवाकडून सांत्वन मिळते. माझ्या शब्दाचा संदर्भ घ्या. तुम्हाला माझ्या बघा उत्तर देण्यासाठी मी तुमचे अश्रू माझ्याजवळ घेतो. तुमचे अश्रू व्यर्थ गेले नाहीत, उत्तर येणार आहेत. बघा स्वामी सोबत आहेत, प्रार्थना पूर्ण होणार आहे. माझ्या प्रेमाला विश्वासाने आलिंगन द्या.
माझ्या शब्दाने तुमचे मन तृप्त करा. शत्रू तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करेल बघा. माझ्या उपस्थितीत तुम्हाला अयोग्य वाटेल तरीही मी तुम्हाला देत राहीन साथ, तुम्हाला देत राहीन. माझे शब्द मी प्रमाणित करतो आणि तुमच्या जीवनातील माझी उपस्थिती याच्या गोष्टी बघा करतो. तुम्ही माझ्याकडे आत्मविश्वासाने, सुरक्षित आणि विश्वासार्थीने संपर्क साधू शकता. बघा, माझ्या स्वर्गीय राजाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे. तुझ्यावर प्रेमाचा दावा केला आहे आणि मी ती वेळोवेळी सिद्ध करेन. तुझेही तुझ्यावर देवावर प्रेम असेल तर बघा तुम्ही टाईप करू शकता श्री स्वामी समर्थ. बघा, हा व्हिडिओ पवित्र संदेश ऐकत आहात बघा आणि ऐकत राहा. स्वामी म्हणतात तुमच्या जीवनातील मी चमत्कारिक आणि भव्य कृती करणार आहे. यावर विश्वास ठेवा आणि समजून घ्या की तुमची मेहनत, प्रत्येक अश्रू आणि तुम्ही केलेली प्रत्येक कामे, प्रार्थना माझ्या प्रेमाच्या विशालतेत पुरस्कृत होतील. कठीण प्रसंगी माझ्यावर तुमचा विश्वास घट्ट राहील. आव्हानांना सामोरे जाताना हार मानू नका. तर हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे सांगू शकता. तरी पण मी तुम्हाला एक संदेश सांगेन की तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही रोज कमीत कमी सकाळी 5 वेळेस श्री स्वामी समर्थचे नामस्मरण करा आणि संध्याकाळी झोपतेवेळेस 5 वेळेस स्वामी समर्थ म्हणा आणि तुम्ही तुमच्या जीवनातील फरक पाहू शकता. बघा, अशाच महत्त्वपूर्ण माहितीयुक्त व्हिडिओसोबत परत पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.